शेषराव शिवमूर्ती कोरनोळे, राहणार सावरगाव थोट, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर येथील रहिवासी असून आमच्या घरापाशी रस्ता होत असल्याबाबत मी व्हिडिओ साहेबांना अर्ज दिला होता, ग्रामपंचायतला अर्ज केला होता, तरी पण सुद्धा माझ्यावर काही कुठली प्रशासनाने दखल न घेता रोड चालू केलेला आहे आणि माझ्या मालकी हक्काच्या जागेमध्ये रोड होत आहे म्हणून मी अडवलेला आहे। शासनाने ती जागेतून रोड न जाता वगळून माझी जागा वगळून रोड करण्यात यावा ही माझी विनंती आहे। तसेच मी वेळोवेळी त्यांना मागण्या केल्या, आट द्या, ग्रामसेवकाला आट मिळत नाही मला, मी अर्ज केले, तोंडी मागून बघितलं, ती बी दिली नाहीत। मी रस्त्यासाठी रेकॉर्ड मागितलं की माझ्याकडे कागद आहेत ग्रामपंचायतचे, याच्यावर सुद्धा खाडाखोड आहे। तिथून माझ्या घराला नोटीस लावली, 6 तारखेला नोटीस लावली आणि 3 तारीख लावून लावली, 3 दिवसाची मुदत दिली, 6 तारखेलाच माझी मुदत संपली। असं गृहीत धरून त्यांनी कामाला चालू करतील असं काही, आणि ते ह्या रेकॉर्डवर त्यांनी एवढी खाडाखोड केलेली आहे की कुठलंच रेकॉर्ड त्यांनी आपलं चांगलं ठेवलं नाही आणि ते प्रशासनाने योग्य ते कारवाई करावी अशी माझी मागणी आहे। तसेच माझ्या मागण्या आहेत, पहिली मागणी आहे, माझ्या घरासमोरील रस्ता होत असलेला त्या रस्त्यापासून माझी जागा मालकी हक्काची वगळून रस्ता करावा। दुसरी गोष्ट, न्यायालयाच्या वाटणी पत्रकाप्रमाणे ग्रामपंचायतनी माझी रेकॉर्डला नोंद घ्यावी आणि आट्याला लावून द्यावं। तिसरी मागणी आहे, भूमिलेख कार्यालयाच्या मोजमापणी अहवालानुसार माझ्याकडे तिचं रेकॉर्ड पूर्ण आहे आणि त्या मोजमापानुसार रेकॉर्डला आट्याला जागा लावून द्यावी। चौथी मागणी आहे, माझ्या मालकी हक्काच्या घराच्या जागा सोडून रस्ता करण्यात यावा। आणि पाचवी मागणी आहे, ग्रामपंचायत कार्यालयाच्या रेकॉर्डवर जे काही खाडाखोड झाली आहे ते खाडाखोडीचे तात्काळ दुरुस्ती करून संबंधित साहेबावर, संबंधित अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी ही माझी मागणी आहे। मी लोकांचा माझ्यावर फोर्स आहे, मला धमक्या देत आहेत गलीतले लोक आणि भावकीचे लोक, त्याच्यामुळं मला मरणाशिवाय मला पर्याय नाही, मी आत्महत्या करणार आहे। शेवटी माझ्या आता त्यांच्यासोबत तोंड देता येणार नाही आणि माझ्याकडे काही पाठबळ नाही, माझ्याकडे धनबळ बी नाही, त्याच्यामुळे मला आता पर्याय नाही, मी या पद्धतीने राहणार आहे। आता विस्तार अधिकारी साहेब आले होते, त्यांनी नोटीस घेऊन आले होते, मी 5 दिवसाची मुदत देतो, 5 दिवसामध्ये हे करतो आणि मला तुम्ही सहकार्य करा आणि याच्यावर उठा म्हणले होते उपोषणावरून। मी ती नोटीस घेण्यास नकार दिलेला आहे, मी काही उठत नाही, माझ्या मागण्या मान्य करा, त्यावेळेस मी उठतो असं म्हणून त्यांना सांगितलेलं आहे मी।